सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी जिल्हा परिषदेतील काही सदस्यांच्या लुडबुडीवर नाराजी व्यक्त करताना त्यांचा रात्रीच खेळ चालतो अशी टीका करून चर्चेला तोंड फोडलं होतं। तेव्हापासून जिल्हा परिषदेमध्ये रात्रीचा खेळ चालले हा शब्द प्रचलित झालाय। जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज येऊन सुमारे 2 वर्ष झालं, त्यामुळे कामकाज आता प्रशासक पाहतायत। माजी जिल्हा परिषद सदस्यांना कोणताही हस्तक्षेप करता येत नाही। जिल्ह्यातील आमदारांच्या याद्यांशिवाय कोणताही निधी इतरांना मिळत नाही। असं असतानाही जिल्हा परिषदेतील काही माजी सदस्य रोजच जिल्हा परिषदेत पाहायला मिळतात। कधी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये तर कधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्या चेंबरमध्ये आणि ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयात तर कधी लघु पाटबंधारे विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागात हे माजी सदस्य फिरताना दिसतात। अधिकाऱ्यांची मनधरणी करून काही काम आपल्या वाट्याला येतील का यासाठी हा खटाटोप पाहायला मिळतोय। मार्च एंड आणि लोकसभेची आचारसंहिता जवळ आल्यानं काही माजी सदस्य आता चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।